नमस्कार. गेट नॉलेज विथ गौरव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत PM किसान योजनेतील नवीन नियम आणि ई-KYC संदर्भातील महत्त्वाच्या माहितीबद्दल. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता PM किसानसाठी ई-KYC करणे अनिवार्य झाले आहे. OTP आधारित KYC तुम्ही PM किसान पोर्टलवरून करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ई-KYC तुम्ही करू शकता. पण लक्षात ठेवा, काही शेतकऱ्यांचे जे हप्ते आहे ते थांबवण्यात आलेले आहे, कारण त्यांनी इथे म्हटलं आहे की इम्पॉर्टंट नोट दिली आहे. द डिपार्टमेंट हॅज आयडेंटिफाईड सर्टेन सस्पेक्टेड केसेस दॅट मे फॉल अंडर द एक्सक्लुजन क्रायटेरिया आउटलाईन इन द PM किसान गाईडलाईन. त्यांनी म्हटलं आहे की PM किसान गाईडलाईनच्या व्यतिरिक्त काही लोकांनी PM किसान पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केले आहे आणि ते या योजनेचा फायदा घेत आहे. ज्यांनी 1 फरवरी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे, असे काही लोक सुद्धा या योजनेचा फायदा घेत आहेत. त्यांनी म्हटलं आहे की गाईडलाईनमध्ये की 1 फरवरी 2019 नंतर ज्या शेती खरेदी आणि ट्रान्सफर झालेली आहे, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडे 15 एकर जमीन असेल, त्याला 2 मुले असेल, तर त्याने 5 एकर एका मुलाच्या नावावर, 5 एकर दुसऱ्या मुलाच्या नावावर आणि 5 एकर स्वतःकडे ठेवली आहे आणि ते तिघेही या PM किसान योजनेचा लाभ घेत आहे. अशा लोकांचा हप्ता गव्हर्नमेंटने थांबवलेला आहे. दुसरी केस म्हणजे केसेस वेअर मोर दॅन वन फॅमिली मेंबर इज रिसिव्हिंग बेनिफिट. एका परिवारातील, एका कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांना या योजनेचा लाभ मिळतो. उदाहरण, नवरा बायको, वडील मुलगा, एका कुटुंबातील सदस्य. अशा प्रकरणांमध्ये सरकारकडून फायदे तात्पुरते थांबवले गेले आहे. जोपर्यंत फिजिकल व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत या लोकांना हप्ते मिळणार नाही. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, PM किसानच्या नो युअर स्टेटस या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस एकदा चेक करून घ्यायचं. इथून तुम्ही स्टेटस चेक करू शकता तुमचं. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. या माहितीचा फायदा तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.